Hello friends, today we are going to learn the poem You Start Dying Slowly. Last period we have seen the English workshop of this poem, and today we are going to learn the explanation of this poem, stanza by stanza. So look at the page number 42. So open your textbook page number 42. विद्यार्थी मित्रांनो काय करा, आपण पाठीमागे तासाला आपण या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप पाहिलेलं आहे. आता आपण या कवितेचं स्टांजानुसार आपण त्याचं प्रत्यक्ष स्पष्टीकरण पाहूया. सो लुक ॲट द टायटल ऑफ दिस पोएम, यू स्टार्ट डाइंग स्लोली. अँड डू नो हू इज द पोएट ऑफ दिस पोएम? Pablo Neruda. Pablo Neruda is the poet of this poem. You start dying slowly. So I read the first stanza of this poem. You listen carefully and then explanation of this poem. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. The poet, every stanza tell us, that means tell to the reader, you start dying slowly. म्हणजे काय तर आनंदी भविष्याची आशा गमावणे. मला काय म्हणतात, कालच तुम्हाला बोलतो याचा अर्थ मराठीमध्ये की आनंदी भविष्याची आशा गमावणे. प्रत्येक क्षण हा आनंदासाठी त्या ठिकाणी लुटण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सो यू स्टार्ट डाइंग स्लोली. तर तुम्ही काय करा, आनंदाची तुम्ही आशा गमावणार आहात. आनंदाची आशा तुम्ही गमावणार कधी? इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. जर तुम्हाला जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? इफ यू डू नॉट इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, हे जर का तुम्ही प्रवास नाही केला, काय होतं? प्रवास केल्यानंतर बघा त्याला प्रत्येक ठिकाणी काय चालू आहे त्या ठिकाणच्या लोकांची माहिती आपल्या त्या ठिकाणी संदेश एकमेकांसाठी असं घेत असतो, मिळवत असतो. त्याच्यामुळं काय केलं पाहिजे? प्रवास केला पाहिजे, माहिती घेतल्यामुळं माहिती मिळते. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल ॲज वेल ॲज इफ यू डू नॉट रीड. बघा, वाचाल तर वाचा, रीड म्हणजे वाचणे, तर वाचाल तर वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर 2 रुपये मिळाले तर तुम्ही काय केलं पाहिजे? 1 रुपयाची भाकरी घेतली पाहिजे आणि 1 रुपयाचं पुस्तक घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जेवण करण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे, तेवढीच वाचण्याची देखील आवश्यकता आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे की जर ईच पर्सन रीड डिफरंट टाइप्स ऑफ द बुक्स, डिफरंट टाइप ऑफ द स्टोरी बुक और नॉवेल और द प्ले, जे काय तर न्यूजपेपर म्हणजे जे वर्तमानपत्र आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी, मॅगॅझिन, हे जे वाचनीय आहेत गोष्टी त्या वाचल्या पाहिजेत. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ. जर का तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही जर प्रवास केला नाही, तुम्ही जर वाचन नाही केलं, त्याबरोबर तुम्ही जर डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, जीवनाचा आवाज, आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे त्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही जीवनाचा आवाजच नाही ऐकला, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. ॲप्रिशिएट म्हणजे एखाद्याची योग्यता ओळखणे, एखाद्याची काय योग्यता ओळख. तुम्ही तुमची स्वतःची योग्यता जर ओळखली नाही, तर प्रत्येक माणूस हा योग्य असतो. आपण स्वतःला कमी लेखायचं नाही. प्रत्येकाने आपली स्वतःची जी काय ओळख आहे, योग्यता आहे, ती ओळखली पाहिजे. आणि जर का इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला जर ओळखलं नाही, देन यू स्टार्ट डाइंग स्लोली. तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावणार. तुम्ही असंच म्हणणार तर तुम्हाला जीवन, आपल्याला मानवाला जो जन्म दिला आहे परमेश्वराने, तर खूपच त्या ठिकाणी आपण सर्वात श्रेष्ठ आहोत. पण आपल्या त्या जीवनाचा आपण आनंद घेतला पाहिजे. सेकंड स्टांजा, when you kill your self-esteem, when you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. Okay? Explain of this, that second stanza.
when you kill your self esteem, बघा self esteem, self esteem, self नाही सेल्फ एस्टीमचा अर्थ दिला पाहिजे त्या साईडला अ फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटी, सेल्फ रिस्पेक्ट, थोडक्यात आत्मप्रतिष्ठा, स्वतःबद्दल आदर, रिस्पेक्ट. वेन यू किल युअर सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःबद्दलचा आदर, तर स्वतःबद्दलचा आदर सुद्धा आपल्याला असला पाहिजे. आपण कितीच आदरणीय व्यक्ती आहोत आणि हे जर स्वतःला आपण आदर नाहीच घेतला, जर आदर आपल्या भावना जर आपण त्या ठिकाणी पुन्हा ठार केल्या तर काही उपयोग होणार नाही. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, तर जेव्हा तुम्हाला इतरांच्या मदतीची आवश्यकता भासते अँड दॅट टाइम यू डू नॉट लेट अदर्स हेल्प, तुम्हाला जर इतरांच्या मदतीची आवश्यकता असताना जर त्यांची तुम्ही मदत जर नाही घेतली, यू स्टार्ट टाइम्स. तुम्हाला मदतीची आवश्यकता उदाहरण तुमच्याकडे तुम्ही परीक्षेला गेलेला आहात आणि चुकून तुमच्याकडे पेन विसरला आणि तुमच्या शेजारच्या मुलाजवळच्या पलीकडच्या बेंचवर असणाऱ्या मुलाकडे पेन आहे, एक्स्ट्रा पेन आहे, तो देतोय तुम्हाला पेन, तर अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे, तो पेन देत असताना घेतला पाहिजे. तर इतकं हे नको आहे की मला कोणाची गरज नाही, मला पेन नको आहे, मी नापास होईल, मला पेन द्या, तर तुम्ही नापासच होणार. म्हणजे थोडक्यात काय, यू स्टार्ट अ ड्रॉइंग स्टाईल, तुम्ही स्लोली, तर तुम्ही काय करणार, भावी जीवन जे भविष्याचे काय आनंद मिळवणार, आनंद घेणार आहात, तर तुम्हाला जी आशा तुम्ही गमवणार. थर्ड स्टांजा, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start doing slowly. तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावणार कधी, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, तुमच्या सवयीचे गुलाम, जर का तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनणार. कुठली सवय आहे, निवांत कुठले काम करणे, सकाळी उशिरा उठणे, ही सवय आहे, चांगली सवय आहे का, नाही. उशिरा उठल्यानंतर तुमची सगळी कामं व्यवस्थित होणार नाही, किंवा बसल्या बसल्या झोप लागली सवय आहे, तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला झोप लागली, ही सवय चांगली आहे का, या सवयीचं गुलाम बनू नका. आपल्याला सवय काय आहे की अभ्यासाची आता गरज आहे, परीक्षा आहे समजा, आणि आपल्याला बसल्या ठिकाणी आपली झोप लागली, तर ती सवय योग्य नाही. इफ यू बिकम अ स्लेव, स्लेव म्हणजे गुलाम, स्लेव म्हणजे काय, गुलाम. तुम्ही काय करू नका, इफ यू बिकमचा अर्थ होणे, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही सवयीचा गुलाम झाला तर यू स्टार्ट अ टाइम स्लोली, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. आणि तुमच्याबरोबर बाकी तुम्ही इतरांच्यावर चालताय, वॉकिंग एव्हरी डे, दररोज तुम्ही चालता ऑन द सेम पाथ, एकाच मार्गाने दररोज चालला, उठला आणि त्याच मार्गाने जायचं. आणि बाकीच्या मार्गामध्ये काय चाललंय बघितलं पाहिजे ना, त्या डिफरंट पाथ, वेगवेगळे मार्ग आहेत. तर ईच पर्सन ऑर एव्हरी स्टुडंट्स वॉकिंग एव्हरी डे इन द डिफरंट पाथ्स, प्रत्येकाने काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनामध्ये वेगवेगळे जे मार्ग आहेत ते मार्ग स्वीकारला पाहिजे, एकाच मार्गाने चालून चालणार नाही, थोडंसं वेगळ्या मार्गाचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, नित्य, रुटीनचा अर्थ नित्यक्रम, रुटीन. रुटीन म्हणजे नित्यक्रम. इफ यू डू नॉट चेंज, जर तुम्ही बदल नाही काय, युअर रुटीन, नित्यक्रम, दररोजचा जो नित्यक्रम आहे तो नित्यक्रम दररोज तेच इतका असेल तर त्याचा म्हणजे कंटाळा येईल ना. थोडंसं आपला जो दररोजचा जो दिनक्रम आहे किंवा दररोजचा नित्यक्रम आहे तो ट्राय टू चेंज टू युअर रुटीन. तर तुम्ही काय केलं पाहिजे, थोडंसं नित्यक्रम बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बट यू डू नॉट चेंज युअर रुटीन
you start dying slowly. As well as if you do not wear different colors. बघा आपण आपल्याला बऱ्याचशा मुलांना शाळेचे एकच गणवेश दररोज घरात कंटाळतो, कारण त्यांना थोडंसं नाविन्य पाहिजे, काहीतरी वेगळं. म्हणून तर आपल्या संस्थेने काय केलंय की गुरुवार दिवशी आपल्याला काय केलंय, एक रंगीत ड्रेस घालण्यास आपल्याला परवानगी दिलेली आहे. परमिशन टू विअर कलरफुल ड्रेस ऑन थर्सडे. ठीक आहे. तर म्हणजे सगळे विद्यार्थी आपण काय करतो, तुमच्याबरोबर आम्ही शिक्षक सुद्धा एक रंगीबेरंगी त्या ठिकाणी ड्रेस काय करतो, गुरुवारच्या दिवशी आपण परिधान करतो. पण इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर, जर तुम्ही जीवनामध्ये वेगवेगळ्या कलरचं जर तुम्ही कपडे जर परिधान नाही केले, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आणि काय काय यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो पर्सन, जर तुमच्या सभोवती जर अनोळखी अननोन पर्सन, जर अननोन पर्सन जर असतील तर त्या अननोन पर्सनसोबत काय काय ट्राय टू स्पीक विथ हिम, त्यांच्याबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे, बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अँड इफ यू डोंट स्पीक टू अननोन पर्सन यू स्टार्ट डायिंग स्लोली. आणि जर तुम्ही अपरिचित व्यक्तीशी जर तुम्ही जर संभाषण नाहीच केलं, संवाद नाहीच केला, डोंट कन्व्हर्सेशन टू अननोन पर्सन, दॅट टाइम यू स्टार्ट डायिंग स्लोली. जर अपरिचित व्यक्तीशी तुम्ही जर समजा संभाषणच नाही केलं तर तुम्ही निश्चित तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमावणार आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर एव्हरी पर्सन वर ईच पर्सन ट्राय टू स्पीक अननोन पर्सन, जे अनोळखी व्यक्ती त्यांच्याबरोबर सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. सेकंड असताना इफ यू अवॉइड टू फील पॅशन and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. बघा, if you avoid to feel passion, जर का तुम्हाला जे आवडीच्या गोष्टी जर जे आवड आहे पण त्या आवडीच्या गोष्टीसुद्धा काय केलं पाहिजे, थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला. वेगळेच ते आवड तुम्हाला निर्माण, जे ठराविकच खूप गोष्ट आहे त्यामुळे आवड तेवढीच फक्त पॅशन असून असं चालणार नाही, वेगवेगळ्या गोष्टींची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट वन, अँड दे टर्बुलंट इमोशन, किंवा अनावर जे भावना आहेत त्या सुद्धा थोडंसं काय केलं, ट्राय टू चेंज, बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, ग्लिसनचा आता चमकणे किंवा चकाकणे, शायनिंग, स्पार्कल, तिला आता ग्लिसन, ग्लिसन म्हणा ग्लिसन with a shine or the shine or spark. Those which make your eyes glisten and your heart beat fast. जर समजा तुम्ही तुमचे डोळे जे आहेत जे चकाकत आहेत ते जर तुम्ही थोडंसं इतर प्रयत्न केला तर निश्चित तुमचं काय आहे, तुमच्या हृदयाची स्पंदन त्या ठिकाणी वाढणार आहे. जर एक आनंद जीवन त्या ठिकाणी तेच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर तुम्ही नाही राहिला तर यू स्टार्ट डायिंग स्लोली, तर तुम्ही तुमच्या आनंद जीवनाच्या आशा गमावणार, तुम्ही असंच मागणार. अँड लास्ट स्टांजा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुम्ही करीत असलेल्या जो काम आहे आणि त्या कामाचं तुम्ही नॉट सॅटिस्फाईड, अनसॅटिस्फाईड, दॅट मीन्स अनसॅटिस्फाईड. सपोज यू अनसॅटिस्फाईड इन युअर जॉब, जर तुम्ही तुमच्या कामामध्ये जर समजा समाधानी नसाल आणि तरीसुद्धा इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, आणि जर तुम्ही ते असमाधानी असून सुद्धा जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही तर यू स्टार्ट डायिंग स्लोली. और यू विथ युअर लव, तुमच्या प्रेमामध्ये सुद्धा जर तुम्ही समाधानी नसाल, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ॲज वेल ॲज युअर लव, तुमच्या प्रेमामध्ये किंवा तुमच्या नित्याच्या कामामध्ये जर तुम्ही समाधानी नसाल तर काय केलं पाहिजे, बदललं पाहिजे. आणि जर का तुम्ही बदलला, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ इन अ जॉब ॲज वेल ॲज लव, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज द सेफ फॉर अनसर्टन, जर बघा अनिश्चित गोष्टीसाठी जर तुम्ही समजा सुरक्षेसाठी जर तुम्ही रिस्क, प्रत्येक गोष्टी तुम्ही सेफच आहात, ते चालणार नाही. कधी कधी
रिस्क सुद्धा स्वीकारली, जोखीम सुद्धा स्वीकारली पाहिजे. इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, जर तुम्ही स्वप्नाच्या पाठीमागे जर नाही धावला, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःला देखील परवानगी जर देण्याचा प्रयत्न केला नाही तर, अँड ॲटलिस्ट वन्स युअर लाईफ टाईम, जर समजा अजीवन पद्धतीने त्या ठिकाणी कमीत कमी जीवनामध्ये थोडा बदल करण्याचा प्रयत्न केला, टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाईस, शहाण्या लोकांच्याबद्दल सल्ला किंवा शहाणा चांगल्या प्रकारचा सल्ला जर समजा तुम्ही नाही घेतला, जीवनामध्ये आपण चांगला सल्ला घेण्याचा प्रयत्न केला, जे लोक चांगल्या प्रकारचा सल्ला देतात त्या लोकांचा सल्ला जर तुम्ही जीवनामध्ये नाहीच घेतला आणि तुमच्या चुकीच्याच पद्धतीने जर तुम्ही जगत असाल तर ॲट लास्ट यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही आनंद जीवनाची नक्कीच आशा गमावणार. तर ठीक आहे, या ठिकाणी पाब्लो नेरुदा यांची कविता या ठिकाणी संपलेली आहे. याच्यावरती तुम्ही प्रश्न उत्तर लिहायचं आहे, त्यानंतर ॲप्रिशिएशन ऑफ पोएम हे सुद्धा तुम्ही पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.